कोल्हापूरमधील सुर्वेनगर परिसरात एका कुलूपबंद घरात झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या स्फोटात लक्ष केलेल्या घरासह शेजारील घरांचेही मोठे नुकसान झाले। प्राथमिक तपासात स्फोटासाठी जिलेटिनचा वापर असल्याचं समोर आलं असून या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। बुधवारी सुर्वेनगर येथील एका कुलूपबंद घरात झालेल्या जोरदार स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। स्फोट इतका तीव्र होता की संबंधित घरासह आजूबाजूच्या घरांनाही मोठ्या प्रमाणात संरचनात्मक नुकसान झालंय। प्राथमिक तपासानुसार या स्फोटासाठी जिलेटिनचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून न्यायवैद्यक तपासणीत स्फोटक पदार्थाचा वापर झाल्याची पुष्टी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित घराचे नुकसान करण्याच्या उद्देशाने हा स्फोट हेतुपुरस्सर घडवून आणण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र या घटनेमागील नेमका हेतू काय होता याचा शोध अद्याप सुरू आहे। घटनेनंतर न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी भेट देत पुरावे संकलित करण्याचं काम हाती घेतले। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींची तपासणी केली जाते। या स्फोटात मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। दरम्यान या प्रकरणात जबाबदार व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आणि स्फोटामागील कारणांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे।